देऊया सन्मानचिन्ह या स्पर्धेची गोड आठवण अर्धी हाडलक, परंतु चांगले तुम्ही खेळतील, पुन्हा एकदा उभारतील आणि पुन्हा एकदा मैदान गाजवतील हीच अपेक्षा बाळगूया. आणि त्यानंतर मी विनंती करेन गावदेवी कणे टीमचे कॅप्टन हेमंतजी भगत यांना मी विनंती करेन, हेमंतजी भगत आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. किरणजी बाळकृष्ण पाटील जे सरपंच आहेत खार्डी डोलीव यांच्या माध्यमातून सन्मानचिन्ह पराभूत झालेल्या संघासाठी आपण हे वितरित करतोय. आपल्या सर्वांचं सँडी हार्डलक, परंतु चांगला खेळ तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवलात. कुठे चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, पुन्हा एकदा मनाला उभारी द्या आणि पुन्हा एकदा मैदान गाजवा हीच अपेक्षा बाळगूया. आणि मॅच क्रमांक 5च्या दिशेने जाणार आहोत. दोन्ही संघ सज्ज झालेत आणि या आपण सज्ज झालेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे जवळचे मित्र मिस्टर मंथनजी गरत. धन्यवाद प्रमोदजी शेडगे. श्री गणेश मोदलपाडा विरुद्ध जरीमरी डोलीव बी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. सत्यसाई चषक 2026 डे अँड नाईट क्रिकेटचा हा रणसंग्राम आजची पहिली रजनी ही आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा आला लेट्स प्लेचा. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती रोशन, प्रशांत आणि राकेश ही सलामीची जोडी आपण पाहत आहे. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार झालाय. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय अगदी गॅपमध्ये मिड विकेटच्या दिशेला. चौकार 4 धावांकरिता. चला जास्त वेळ घेऊ नका. समोर जी व्हेकल आहे त्यांना मी विनंती करतो की आपली लाईट जी आहे ती लाईट आपण बंद करायची आहे, जी रिफ्लेक्ट करते. जे समोर प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना मी विनंती करतो की आपल्या बाईकची लाईट कृपया करून आपण बंद करा. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलात प्रशांतचा तो तडाखा चौकाराच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. षटकातील दुसरा बॉल. यावेळेला मात्र आपण पाहिलात तर आतमध्ये येणारा हा चेंडू होता. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. कुठल्या प्रकारची धाव तिथे मिळाली नाहीये. अतिशय सुंदर हे क्रिकेट आजच्या दिवसातलं, आजच्या या रजनीतलं आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळत आहे. सत्यसाई चषक 2026 अतिशय सुंदर अशा चमचमीत ट्रॉफीज देखील आपण पाहिल्यात आणि त्या ट्रॉफीवरती कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल त्याकरता 6 दिवस आपल्याला वेट करावे लागेल. षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर अचंबित करणारा हा चेंडू किपरच्या हातामध्ये गेलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता गोलंदाज रोशनने. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर त्यांना आपल्या गोलंदाजीमध्ये केलेले ते बदल आणि त्याच्यानंतर येणारे ते निर्धाव चेंडू. अप्रतिम सुंदर टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी जी आहे ती पाहायला मिळते रोशनच्या माध्यमातून. षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती रोशन. पुन्हा एकदा चांगला बॉल, अगदी चांगला बॉल. समोरून चेंडू पडला आणि तिथून मात्र तो अचानक उसळी घेताना विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. फलंदाज मात्र पाहत राहिले. फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या लेंथला पिक करणं त्यानंतर खेळणं हे अवघड होतं. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल अगदी चांगला तो स्विंग. ते मात्र जाग बनवली. चेंडूला खेळले मिडविकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तिथपर्यंत एक धाव जी आहे ती परिपूर्ण केली गेली आहे. इथे मात्र रोशनची गोलंदाजी जी आहे ती मात्र वैविध्यतापूर्ण ही पाहायला मिळाली आहे, कारण की फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी मात्र ते अजिबात देत नाहीयेत. 5 धावा या धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. पाच धावा फलकावरती लागल्यात. राकेश आणि प्रशांत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आली त्यानंतर डावखुरा फलंदाज राकेश आपण पाहताय. षटकातील शेवटचा बॉल. इथे मात्र आपण पाहू शकाल अगदी सॉफ्ट हँडने खेळलाय. फेकी केली परंतु डायरेक्ट हिट होऊ शकला नाहीये. इथे आपण पाहिलं तर क्विक सिंगल, चिकी सिंगल इथे मात्र पाहायला मिळाली आणि या सिंगलने आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर श्री गणेश मोदलपाडा या संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 6.
खाडीचा संग त्याचा खेळ आहे भारी उतुंग सारे खेळात होती हो दंग रण मैदानी भिडली हो जंग सत्यसाई हा खाडीचा संग त्याचा खेळ आहे भारी उतुंग सारे खेळात होती हो दंग रण मैदानी भिडली हो जंग चौकार मारती षटकार आहे हा संघ पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती झालेली आहे 6. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरता सज्ज झालाय वैभव. चला जास्त वेळ घेऊ नका, वेळ निघत चालली आहे. कारण की वेळ बाबतीतले नियम हे देखील तुम्हाला माहिती आहेत. 20 मिनिटात जर 4 षटकं झाली नाहीत तर शेवटच्या षटकात तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घेऊन खेळावा लागेल. षटकातील पहिला बॉल, अगदी चांगला बॉल, आतमध्ये येणारा चेंडू तिथे पाहायला मिळालाय. त्यावेळेला एक रन जी आहे ती पाहायला मिळते विथ द बॅट. ही धाव इथे पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 7. प्रशांत आणि राकेश ही जोडी आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर चाचपडत खेळताना दिसते पॉवर प्लेमध्ये. कारण की पॉवर प्लेमध्ये संधी असते फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची, परंतु इथे कुठल्याही प्रकारची संधी अजून गोलंदाज देताना दिसत नाहीयेत. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार झालाय. गोलंदाजी मार्कवरती वैभव. ते मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल, तो उत्साह हा पाहायला मिळाला होता विकेट किपरचा. आणि जसं डॉट चेंडू होते तसं त्यांचे पाठीराख्यांकडनं मात्र टाळ्या शिट्यांचा कडकडाट गजर हा आपल्याला होताना पाहायला मिळतोय. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल पुन्हा एकदा कशा प्रकारे तो चेंडू टाकला होता. त्यानंतर चेंडू टाकल्यानंतर हलकासा यावेळेला मात्र आपण पाहिलं तर टर्न देखील पाहायला मिळाला. षटकातील तिसरा बॉल, इथे मात्र फटका फसतोय. फिल्डर चेंडू खाली. फर्स्ट विकेट डाऊन ऑन 7. आणि त्यानंतर खेळण्यास भाग पाडलं फलंदाजाला आणि फलंदाजाची इथे विकेट मिळवली. पहिला धक्का इथे दिला गेलाय 7 या धावसंख्येवरती. अगदी जणू काही त्यांना त्या फलंदाजाला रीड केलं होतं आणि त्यानुसार मात्र त्यानं ते गोलंदाजीमध्ये बदल केले आणि ते बदल केल्यानंतर जो सापळा त्यानं रचला होता त्या सापळ्यामध्ये त्याने फलंदाजाला सापडवलं आणि इथे मात्र आपण पाहू शकला तर प्रशांतची खेळी इथे मात्र संपुष्टात आणली. षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर वैभव. अगदी चांगला बॉल, जेंटल पुश यावेळेला मात्र पाहायला मिळालं. लेगलांचा फटका तिथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे येतोय. तिथपर्यंत एक रन ही कंप्लीट होते आणि या एक रनने आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 8. अतिशय सुंदर गुणलेखन हे आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळते. आमच्या समवेत भरत कदम गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत जोडलेत. कारण की आमचं समालोचन देखील त्यावरच अवलंबून असतं आणि अगदी समालोचकाचा कणा म्हणून गुणलेखकाला हे पाहिलं जातं. अतिशय सुंदर असं हे गुणलेखन, अगदी साफसूत्र हे पाहायला मिळालंय. षटकातील 5वा बॉल, इथे मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन केलंय. चेंडू जातोय अगदी मागे. क्षेत्ररक्षक मात्र चेस करतायत. 2 धावा तर पूर्ण केल्या, तिसरा करता देखील वळतायत आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकाल तर लेग बायचा संकेत पंचांकडनं येतोय. अगदी शरीराचा वेध घेणारा हा चेंडू जरूर होता. पायाला लागला, त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी मागे गेला थर्डमॅनच्या दिशेला आणि फलंदाजाने मात्र त्या तत्परतेने 3 धावा या पळून काढल्या. या 3च्या माध्यमातून आपण पाहिलं तर धावसंख्या आता झाली आहे श्री गणेश मोदलपाडा या संघाची 1 गडी बाद 11. कौतुक करावं लागेल वैभवचं, ज्या प्रकारची त्याने गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. ब्रिलियंट. यावेळेला मात्र त्याच्या हातातनं चेंडू निसटलाय. चेंडू बराच बाहेर गेलाय आणि पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा इथे कळवलाय आणि व्हाईटच्या माध्यमातून व्हाईट +1 अशा 2 धावा इथे पाहायला मिळत आहेत. या 2च्या माध्यमातून आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 13 धावा, 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं तर अगदी आतापर्यंत सुंदर कामगिरी राहिली आहे गोलंदाजांची. फलंदाजांना अजूनपर्यंत मोठे फटके खेळण्याची मुभा
या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये दिली नाही. आणि इथे मात्र आपण पाहिलं उत्साहवर्धक ही अपील तिथे पाहायला मिळाली. आणि इथे आपण पाहिलं तर या डॉटने झाली आहे षटकाची समाप्ती. आतापर्यंत आपण पाहिलं तर वेळेचा विचार केला 2 षटकं संपुष्टात आली आहेत आणि 2 षटकांमध्ये 9 मिनिटं ही आतापर्यंत वापरली गेली आहेत. तेव्हा या वेळेकडे देखील लक्ष देणं तितकंच महत्वाचं असणार आहे. 2 षटकं झाल्यात, 13 धावा या फलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर रोशन. रोशन आपण पाहिलं होतं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरता आला होता. पहिल्या षटकात त्यानं 6 धावा मोजल्या. त्यानंतर वैभवला आपण पाहिलं. वैभवने देखील पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा दिल्याशिवाय 1 विकेट त्यानं मिळवली. म्हणजे पॉवर प्लेची दोन्ही षटकं जर आपण पाहिलं तर अगदी पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा रोशन येतोय. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती आहे. प्रत्येक जण क्षेत्ररक्षण तुम्ही लावाल तर वेळ निघून जाणार आणि त्याचा तोटा तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये होईल. रोशन षटकातील पहिला चेंडू घेऊन यावेळेला मात्र आपण पाहू शकाल तर खूपच बाहेर गेलेला चेंडू पाहायला मिळतोय. मागच्या क्षेत्ररक्षकाकडनं काहीतरी एक वेगळाच अपील करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण तिथे पाहिला तर खूपच बाहेर निघून गेलेला चेंडू आहे. पंचांनी यावेळेला मात्र म्हटलंय की 1 फॉर दी ओव्हर. अशा प्रकारचा चेंडू तुम्ही पुन्हा टाकू शकत नाहीत. अक्रॉस बॅटने यावेळेला मात्र चेंडू टाकण्याचा खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता. प्रकाश आणि राकेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चांगला स्विंग यावेळेला मात्र हाताळला गोलंदाजाने. सध्या बॅटिंग करणारं सत्र जर आपण पाहिलं तर अगदी विचारविनिमय करून बॅटिंग करताना पाहायला मिळते. 14 धावा अवघ्या या आतापर्यंत फलकावरती झालाय. तिथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलंय मिड विकेटच्या दिशेला. पंचांचा सिग्नल येतोय. षटकार 6 धावा. अगदी चांगला फटका यावेळेला पाहायला मिळाला. पाय टाकण्याचा प्रयत्न केला परंतु त्या लेंथला चांगल्या प्रकारे ओळखलं फलंदाजाने, पिक केलं आणि षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. षटकातील तिसरा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. एक धाव तर परिपूर्ण केली. दुसरा धावेकरता मात्र वळत आहेत. क्षेत्ररक्षण खराब झालंय. मिसफील्ड झाली आणि चेंडूला पाठवलाय. अगदी गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 चौकार. जर आपण पाहिलं तर तो कॅज्युअल एक अप्रोच क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला आणि त्याचं नुकसान इथे फिल्डिंग करणाऱ्या संघाला होताना पाहायला मिळालं. या चौकाराच्या माध्यमातून आपण आता पाहत आहे तर धाव संख्या आता झाली आहे 24. षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज फुलरलेनचा मारा, त्याला प्रत्युत्तर दिलंय. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू गेला. एक धाव घेतल्या. दुसऱ्या करता वळतायत परंतु नाही. सिंगल सिंगल आणि सिंगल या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 25 धावा. अगदी कौतुक गोलंदाजांचं देखील आहे. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं जातंय त्याच प्रकारची गोलंदाजी त्यांच्याकडनं होते. आता लेफ्ट हँडेड फलंदाज आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंड वरती येतोय. 25ला 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 9.38 ची सरासरी सध्याची आपल्याला पाहायला मिळते आणि या सरासरीने जर मार्गक्रमण करत राहिला श्री गणेश मोदलपाडा संघ तर 45 प्लस त्यांच्या या धावा आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतील. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, विनंती आहे पुन्हा एकदा, तुमचाच वेळ निघून चाललाय. षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा रोशन. ते मात्र अगदी चांगला बॉल. अगदी गोलंदाजीची बाजू जर आपण पाहिलं तर अगदी चांगली पाहायला मिळाली आहे आतापर्यंत. या षटकात जर आपण पाहिलं रोशनने 2 मोठे फटके आले त्याच्या षटकात परंतु त्यानंतर
अगदी गोलंदाजी ही भन्नाट रोशनची पाहायला मिळाली. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. पण या षटकात आपण पाहिलं तर थोडा एक्सपेन्सिव्ह देखील रोशन राहिलाय. इथे फुल टॉस बॉल होता. त्या बॉलला मात्र खेळलंय. मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. एक धाव घेतली, दुसरी धाव देखील अगदी चांगल्या प्रकारे परिपूर्ण केली गेली आहे. आणि या दोनने आपण पाहिलं आणि ते पंच म्हणतायत की एक शॉट म्हणजे एकच धाव तिथे मिळेल. आणि इथे आपण पाहू शकलात तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती झाली आहे. श्री गणेश मोदलपाडा या संघाची 1 गडी बाद 27. सुंदर क्रिकेटचा भारी यो आलाय रंगात, क्रिकेटचा सामना भारी यो आलाय रंगात. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात, आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. सत्यसाई चषक भरला खाडी गावात, आमचा सत्यसाई चषक भरला खाडी गावात. कुसमाई संघाचा आधार, साईनाथ संघ आहे दमदार. श्री गणेश संघ मानी नहार, कोणता संघ हा बाजी मारणार. कुसमाई संघाचा आधार, साईनाथ संघ आहे दमदार. श्री गणेश संघ मानी नहार, कोणता संघ हा बाजी मारणार. कृपा त्या कुसमाईची माझ्या त्या माय. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलीत. श्री गणेश मोदलपाडा या संघाची 27 झाली आहे. इथून जर आपण पाहिलं तर वेळेचा विचार केला तर 15 मिनिटं ही आत्तापर्यंत 3 षटकांकरिता तुम्ही वापरल्यात. म्हणजे शेवटची 5 मिनिटं आहेत तुमच्याकडे 4 षटकं पूर्ण करण्याकरिता. आणि त्या वेळेमध्ये जर तुम्ही हे षटक कंप्लीट नाही केलं तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये घेऊन खेळावं लागेल. कारण की आत्तापर्यंत आपण जेवढे सामने पाहिले प्रत्येक संघांनी दिलेली वेळ जी आहे ती अगदी योग्य प्रमाणे पाळली आहे. आता पाहूया षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर मोहित. इथे मात्र अगदी चांगला बॉल, पहिलाच बॉल मोहितचा खोलवर टाकण्याचा प्रयत्न केला. ड्राईव्ह तिथे पाहायला मिळाला लॉंग ऑफच्या रिझनला. तिथे मात्र फिल्डिंग अगदी चांगली झाली आणि तितक्याच त्वरेने मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक फलंदाज धाव घेण्याकरता पुढे आले आणि 2 रन यावेळेला मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळाले. आणि या 2च्या माध्यमातून आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 29. यावेळेला मात्र अगदी खराब बॉल, अगदी फुल टॉस बॉल तिथे पाहायला मिळालाय. कमरेच्या अगदी वरती जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. पंचांनी बीमर म्हणून घोषित केलाय. इथे मात्र ही नामी संधी फलंदाजाकरिता होती. या चेंडूवरती जर मोठा फटका आला असता निश्चितपणे मोठ्या धावा या जमताना आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. परंतु इथे 9+1 अशा 2 धावा पाहायला मिळाल्यात. पुढची संधी आता मात्र आपण पाहिलं तर आहे फलंदाजाकरिता फ्री हिटची. फ्री हिटचा बॉल आता फलंदाजासाठी आहे. फ्री हिटचा स्वीकार फलंदाजाकडनं कशा प्रकारे केला जाईल ते देखील आता पाहावं लागणार आहे. बघा वेळ निघून चालले मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. यानंतरची लढत देखील तितकीच महत्वाची आहे. पाहूया षटकातील पुढचा बॉल, फ्री हिटचा बॉल. इथे मात्र अगदी चांगला स्वीकार केलाय फ्री हिटचा. पंचांचा इशारा येतोय 6 षटकार. प्लेमध्ये आपण पाहू शकाल ही चूक क्षेत्ररक्षकानं केली आणि ती करण्यास भाग पाडलं प्रकाशने.
काय जबरदस्त ताकद त्या फटक्यामध्ये होती आणि या षटकाराच्या साहाय्याने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 37 विथ लॉस ऑफ 1 विकेट. इथे मात्र अगदी चांगला बॉल, गती परिवर्तन, धीम्या गतीचा चेंडू इथे हाताळला गोलंदाज मोहितने. चार चेंडू आतापर्यंत, 3 चेंडू आतापर्यंत झाल्यात. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 37. षटकातील पुढचा बॉल अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन, धीम्या गतीचा चेंडू. अगदी षटकार लागल्यानंतर मोहितने आपल्या गोलंदाजीमध्ये बदल केलेत आणि त्यानंतर सलग 2 चेंडू जे आहेत ते निर्धाव स्वरूपामध्ये त्यानं हाताळलेत. आतापर्यंत या षटकात जर आपण पाहिलं तर मोहितने 10 धावा मोजल्यात. प्रकाश आपण पाहिलं तर चांगली कॉन्ट्रीब्यूट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 9 बॉलमध्ये 19 रन त्याच्या बॅटमधनं आल्यात. राकेश देखील त्याला चांगली कॉम्प्लिमेंट करतोय, तो देखील 5 वरती खेळतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल इनसाइड आउट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक यावेळेला फ्रेम मध्ये येतोय. विकेटचा बदन गॉन. चांगला कॅच या ठिकाणी टिपला गेलाय. मदनजी दळवी आणि नागेश पाटील यांच्याकडनं मात्र राकेश करता पारितोषिक लावलं गेलं. लागोपाठ जर 3 षटकार आले तर त्याच्याकरिता 3,000 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलंय. अगदी योग्य त्या वेळेमध्ये ही 4 षटकं आपल्याला पाहायला मिळालेत. परफेक्ट टाइम मॅनेजमेंट जे आहे ते पाहायला मिळालं. 4 षटकांचा खेळ आपण पाहिला. 4 षटकानंतर आपण पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती झाली आहे 37. आता शेवटचं आणि अंतिम षटक बाकी आहे. आता शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील. राकेशच्या बॅटमन जर लागोपाठ 3 षटकार आले तर मदन दळवी आणि नागेश दळवी यांच्याकडनं नागेश पाटील यांच्याकडनं 3,000 रुपयांचं पारितोषिक हे लावलं गेलंय. भूषण आलाय शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता. पहिला बॉल षटकातील घेऊन भूषण तयार झालाय. इथे मात्र अगदी चांगला बॉल होता, धीम्या गतीचा बॉल, तो बॅटवरती योग्य प्रकारे आला नाही. ऑन साइडला चेंडूला खेळलं, 1 रन तिथे मिळवली आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 38 धावा. फक्त जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये 14 आल्या, त्यानंतर चौथ्या षटकात देखील 10 आल्या, त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये अगदी चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली. आता पाहूया या शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये किती धावा येतील. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल, धीम्या गतीचा चेंडू इथे पाहायला मिळालाय. राकेश करता पुन्हा एकदा पारितोषिक जे आहे ते लावलं गेलंय. अक्षय यांच्याकडनं देखील लागोपाठ जर षटकार, अक्षर भुजड यांच्याकडनं 3,000 रुपयांचा लागोपाठ 3 षटकार जर राकेशच्या बॅटमधनं आले तर. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा भूषण ओव्हर द विकेटने. इथे मात्र बॅटची कडा लागली आणि अगदी इझिली टेकन, गॉन. आज वॉर्मअप करत लवकरात लवकर जायचं आहे. इथे जर आपण पाहिलं तर अजूनही शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत ती म्हणजे आदर्श फणसपाडा बी आणि त्यांच्या विरुद्ध संघ असणार आहे जाणता राजा खार्डी. या 3 बॉल नंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेन की आपण नाणेफेकीचा कौल करण्याकरिता यायचंय.
4.3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 38 विथ लॉस ऑफ 3 विकेट्स. अगदी नियंत्रणामध्ये जी गोलंदाजी केल्या अव्वल दर्जाची झरीमरी डोल्यू या संघाची पाहायला मिळाली. षटकातील चौथा बॉल इथे मात्र अगदी चांगला बॉल होता, त्याला मात्र खेळलाय स्ट्रेट टू द बॉलर. अगदी सरळ, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअप अगदी कमालीचं. इथे जर आपण पाहिलं तर 2 धावा पाहायला मिळाल्या. त्यांनी या 2च्या माध्यमातून आपण पाहताय धावसंख्या फलकावरती झालेली आहे 40. आता 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आता 2 फलंदाजांच्या माध्यमातून काहीतरी चर्चा झाली आहे की मोठे फटके आपल्याला मारायचे आहेत आणि एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल आपल्याला करायची आहे. षटकातील 5वा बॉल घेऊन भूषण तयार. यावेळेला मात्र अगदी गॅप त्यानं शोधला, हळवारपणे जेंटल पुश केलं, कव्हरच्या दिशेला चेंडू गेला, एक धाव घेतले, दुसऱ्याचा देखील प्रयत्न, दुसरं देखील कंप्लीट, तिसऱ्या करता वळतोय आणि तीही कंप्लीटच्या मार्गावर. परंतु यावेळेला मात्र आपण पाहिलं योग्य रीतीने आपल्या क्रीज मध्ये पोहोचले नाहीत आणि रनआउटचा इथे फटका बसतोय. विकेट डाऊन. त्या कोसमाईची माझ्या त्या माय माऊलीची साऱ्यांच्या शिरावस तो आई सदाच तुझा हात. साऱ्यांच्या शिरावस तो आई सदाच तुझा हात. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. सत्यसाई चषक भरला खाडी गावात. धन्यवाद. शेवटचा बॉल आता या सत्रातला बाकी आहे. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 42. शेवटचा बॉल देखील अगदी योग्य प्रकारे पाहायला मिळाला आणि येस, इट इज गॉन. इथे विकेट जाताना पाहायला मिळाली. 5 षटक पूर्ण झाली आहेत आणि 5 षटकानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या धाव फलकावरती 42 झाली आहे. 43 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल तेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. तर जाऊया आपण थेट टॉस बॉक्सच्या दिशेने, जिथे 2 संघ हे समोरासमोर खेळताना दिसणार आहेत. एका बाजूला जाणता राजा खार्डी आणि त्यांच्या विरुद्ध संघ असणार आहे आदर्श फणसपाडा. आणि जशी डावाला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील होईल बदल. या आपण ऐकूया व्हॉइस ऑफ आडणे प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज. पाहुणी झालो बेफाम क्रिकेटचा महासंग्राम. पाहुणी झालो बेफाम हो एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. एकापेक्षा एक भारी संघ भिडती मैदानात. सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला थाटामाटात खाडी गावात. सत्यसाई चषक भरला खाडी गावात. आमचा सत्यसाई चषक भरला खाडी गावात. थँक्यू डीजे. सचिनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करीत आहोत. एका बाजूला संघ आदर्श फणसपाडा बी आहे तर एका बाजूला जाणता राजा खार्डी बी. दोन्ही संघांना या मॅच करता शुभेच्छा आहेत. आदर्श फणसपाडा आपला कॉल कळवत आहेत. आई कोस्माई हा कॉल केलेला आहे आणि आई कोस्माई नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. सचिनजी पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. इलेक्टेड टू फील्ड फर्स्टचा निर्णय घेतलाय. कसं वाटतंय या मैदानावरती आल्यानंतर आणि ही डे अँड नाईटची स्पर्धा काय म्हणाल? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि वैतरणामध्ये पहिल्यांदाच डे नाईट स्पर्धा भरवली, खूप चांगलं
नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत. जाणता राजा खाडी संघ आपलं घरचं मैदान आहे आणि या घरच्या मैदानावरती खेळताना आता काय एक्साइटमेंट आहे? कसं तुम्ही खेळणार आहात आणि ओव्हरऑल टुर्नामेंटबद्दल तुम्ही काय म्हणाल? आयोजन चांगलंच आहे. आम्हीच इकडे असं रोज खेळतो, प्रॅक्टिस असतो. चांगलंच आहे. नक्कीच. चला आता आपण जाऊया थेट मैदानाच्या दिशेने. थेट जिथे सज्ज आहेत प्रमोदजी शेडगे सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच मंथनजी गरत यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. सध्या आपण पाहिलं तर प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब मॅचचा आनंद घेत असताना व्यासपीठावर घड्याळ जवळजवळ आपण पाहिलं तर 11:38 झालेत. 5वा सामना सध्या आपण पाहतायत. जयजी माळी साहेब हे सुद्धा मात्र या वेळेला उपस्थित आहेत या व्यासपीठावर. सचिनजी पाटील साहेब यांना सुद्धा आपण पाहतायत या मॅचचा आनंद घेत असताना. या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. आणि आमच्या संपूर्ण लाडक्या मायबाप प्रेक्षक वर्गांचं जे जाणकार प्रेक्षक वर्ग आहेत या विभागातील या पंचक्रोशीतील त्या संपूर्ण आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश झोतातील ही स्पर्धा टार्गेट सेट केले गेले 43. आजच्या दिवस मध्ये आपण पाहिलं तर रात्रीत जास्तीत जास्त धावा झालेल्या नाही आहेत. 53 त्यानंतर आपण पाहिलं तर 43 कमी धावा सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. विश नेटवर्क या चॅनेलवर सध्या आपण आहोत. एक विश्वसनीय चॅनल. कोसमाई चषकामध्ये सुद्धा आपण पाहिलं भरपूर जणांनी व्ह्यूज पाहायला मिळाले. 3.5 लाखाच्या वर आपण पाहिलं होतं कोसमाई चषक एवढं पोचलं होतं. आयुष म्हात्रे यांची दमदार एंट्री. दोन अंपायर्स ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये जाताना राकेश राऊत सर आणि आशुतोष व्यवहारे सर यांना आपण पाहतायत. कुसमाई क्रीडांगण आणि हे ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची नोंद आहे. रात्री क्रिकेटमध्ये एक वेगळीच खेळण्याची मजा असते. काही खेळाडू सातत्याने एक्साइटमेंट असतात की नाईट स्पर्धा कधी येईल. प्रेक्षक वर्ग सुद्धा एक्साइटमेंट असतात की नाईट स्पर्धेमध्ये एक खेळण्याची आणि बघण्याची जी वेगळी मजा असते ती औरच असते. आणि त्यामुळे प्रेक्षक वर्ग सुद्धा या ठिकाणी सुखावले असतील ही स्पर्धा पाहून. 5 दिवस यानंतर एकंदरीत 6 दिवसांचा हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्या भेटीला येतोय. पर्वणी असते प्रत्येक प्रेक्षकांसाठी आणि त्याचमुळे आपण पाहतायत या स्पर्धेला एक वेगळे 4 चांद लागले गेलेत. सामन्याला होते सुरुवात. पहिले षटक हाताळण्याकरिता प्रकाशला आपण पाहतायत. जरीमरी डोली बी टीमला विजयासाठी 43 रनचं टार्गेट सेट केले गेले. 30 बॉलमध्ये यस पंच इशारा करतायत. सामन्याला सुरुवात होते. जरीमरी डोली बी टीम सध्या बॅटिंग करत असताना आकाश आणि भूषणला. भूषण स्ट्राईक एंडकडे तर आकाश नॉन स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळण्याकरिता प्रकाश आपल्या बॉलिंग मार्कवर. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोट टीम. प्रशांतचा पहिलाच बॉल परंतु भूषणच्या बॅटमधून फ्लिकचा फटका पाहायला मिळतो आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. पहिल्याच बॉलवर भूषणच्या बॅटमधून दमदार आणि शानदार सत्यसाई चषक षटकार. ऑन साईडला मोठा प्रहार जरूर खेळला गेलाय परंतु इथे बॉल सेफ झोन मध्ये आपण पाहतायत. डीप मिड विकेटला निघून चाललाय. तत्पूर्वी 2 रन्स तर मिळतील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वाह, लाजवाब. टाळ्यांचा कडकडाट होत असताना खेळाडू कक्षेतून पाहायला मिळतोय.
धावांची भूक न मिटणारे दोन फलंदाज सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. आकाश आणि भूषण अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. भूषणने सुरुवात चांगली करून दिली. पुन्हा एकदा बॉल तयार ऑन साईडला जरूर खेळण्याचा प्रयत्न. स्मार्ट सिंगल येईल का? यस, डेफिनेटली 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचले गेले. बाय अप्रोच इंटेंट अप्रतिम पाहायला मिळतो दोन्ही बॅटरचा, की पहिल्याच बॉल पासून आपण कोणताही दबाव घ्यायचा नाहीये. आणि जेव्हा लो टोटल असते ना त्यावेळेला जर तुम्ही दबाव घेतला पहिल्या ओव्हरमध्ये, दुसऱ्या ओव्हरमध्ये, तिसऱ्या ओव्हरमध्ये, तेव्हा विकेट्स ऑटोमॅटिकली जाताना पाहायला मिळतात. परंतु त्या दबावाला न जुमानता तुम्ही चांगली बॅटिंग करता तर धावा येतात. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा इरादा होता. बॉलला डिलिव्हर्ड झाल्यानंतर त्या बॉलला रीड करत असताना, स्ट्रोक चेक करत असताना पाहायला मिळतोय की ऑफ साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळायला हवं होतं, परंतु डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ झालाय प्रशांतच्या हातखंडामधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जरीमरी डोली बी टीम जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. ऑन साईडला कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु फिल्डरला निवडलंय आणि ते भूषणच्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना जरीमरी डोली बी टीमला पहिला धक्का. विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे प्रशांतने या 5व्या बॉलवर दर्शवलं. पहा कशी विकेट मिळाली. ॲज अ कॅप्टन त्या ठिकाणी भूषण कंट्रोल स्ट्रोक जरूर होता, गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मिडॉनला फिल्डर होते आणि कोणतीही मिस्टेक केली नाही. नरेश मॅग्निफिसंट कॅच. नरेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. कौशिककडे जाऊया आपण. रिप्ले मध्ये अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बरोबर मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होऊ शकला नाही. तर किरण फार वेगाने धावले, परंतु त्याला बॉल मिळणं नामुमकिन आणि 4 धावांची मोहर उमटवली. लक फॅक्टरचा चौकार. पहिलं षटक तुम्ही 5 मिनिटांचा अवधी घेतलाय. 14 रन झालेत. विजयासाठी आता 29 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉलमध्ये 29 रन. जरीमरी डोली बी टीमला विजयासाठी घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. राकेशला आपण पाहताय दुसरं षटक हाताळण्याकरता. 24 बॉल आणि 29 रन हे सामन्याचं समीकरण आहे. डेड बॉल पंच घोषित करताना 14ला 1 बॉलमध्ये 4 नरेश. आकाश सध्या 1 वर खेळतोय. ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. चांगली थिंकिंग वापरली आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. फक्त म्हणून चालणार नाहीये. हे 23 बॉल आणि 29 रन असल्या तरी सुद्धा पहिल्याच बॉलवर खूप चांगली थिंकिंग वापरले राकेशच्या माध्यमातून. ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. ग्रेट डिलिव्हरी. हलक्याशा हाताने चिप शॉट खेळलेत. वा काय फटका खेळलाय. तंत्रशुद्ध फटका कसा असावा, सौंदर्यपूर्ण फटका कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण सध्या देत असताना आपण पाहत आहेत मिस्टर आकाश. मॅग्निफिसंट शॉट.
दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. काय प्लेसमेंट पाहायला मिळाली. अफलातून यावेळेला आपण पाहतायत. पहा डिलिव्हर्ड झाल्यानंतर लो फुल टॉस बॉल होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जागा दाखवली या वेळेला आणि सरळ बॉल मात्र निघून गेला बिटवीन द गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध नेत्रदीपक चौकार. गुड शॉट. एक वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील आकाशचा हा स्ट्रोक. ग्रेट टायमिंग. 18 धावा. खूपच बाहेर होता हा बॉल. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. राकेश राऊत सरांकडून एक रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 19 रन्स. थोडासा दबाव लगेच स्पष्टपणे दिसला. त्या बॉलला फॉलो केलं होतं परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन झालं नाही. फुल टॉस बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होते. 43 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात पहिली विकेट आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकात जी पहिल्या षटकात विकेट मिळाल्यानंतर भूषण लवकरात लवकर बाद झाल्यानंतर थोडासा दबाव वाढला होता. खेळायचं होतं ऑफ साईडला, ऑन साईडला बॉल निघून जाण्याचा प्रयत्न केला. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा स्पर्श झाला नाही, अन्यथा विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. 1 रन मिळेल. स्मार्ट सिंगलच्या माध्यमातून थोडासा दबाव हटवलाय. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43 धावांचा पाठलाग करताना जरीमरी डोली बी टीम जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. कारण लवकरात लवकर पहिली विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव असतो. मग ते इंटरनॅशनल क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, गल्ली क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, परंतु तो दबाव दबाव असतो. परंतु त्या दबावाला न जुमानता आम्ही चांगली एक पार्टनरशिप करू शकतो हे आता दोन्ही बॅटरने दाखवलंय. चांगला बॉल होता. सुपर लाईन अँड लेंथ, भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि सरळ बॉल डिलिव्हर्ड होत असताना विकेट किपरच्या हातामध्ये प्रकाश सध्या विकेट किपरची भूमिका निभावतायत. 45 नंबरची जर्सी, 18 नंबरची जर्सी रोको मिशन सध्या आपण पाहतायत. हा बॉल विकेट किपरच्या हातातून सुटतोय परंतु बॅकअप चांगला मिळतोय आणि षटक क्रमांक पाहता पाहता 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या जरीमरी डोली बी टीम जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 2 षटकांमध्ये वेळ घेतलाय तुम्ही 9 मिनिटांचा. आता येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये विजयासाठी 23 रन. 18 बॉल आणि 23 रन हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 18 बॉल आणि 23 रन. वैतरणा विभागातील संघ पाहायला मिळत आहेत. ग्रामीण क्रिकेट सध्या आपण पाहतायत. अतिशय चांगलं जोमाने क्रिकेट खेळतात आणि ग्रामीण क्रिकेट म्हणजे मातीशी जोडलेली जिद्द, मेहनत आणि गावाच्या नावासाठी खेळण्याचा अभिमान म्हणजेच आमचं ग्रामीण क्रिकेट. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. चांगला फटका आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना आपण पाहतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 2 धावेच्या मदतीने सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि सक्सेस ठरतायत. या दुहेरीने संघाची धावसंख्या 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. प्रशांत सध्या धावा खर्च करत असताना पाहायला मिळतोय. 16 धावा खर्च केलेत. 21 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. सत्यसाई चषक 2026चा हा शानदार सोहळा आपण अनुभवतायत आणि त्यामध्ये 5वा सामना रंगतदार स्थितीमध्ये होण्याच्या प्रयत्नात. बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल. शॉर्ट लेग गलीला बॉल वळतोय. सिंगल मेल डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. हा ना करता करता पुन्हा एकदा तिथे फंबल होत आहेत आणि पाहता पाहता 2 रन्स. दोन्ही फलंदाज जाणतायत इथे जर दबाव टाकायचा असेल प्रतिस्पर्धी संघावर तर आपल्याला सिंगलमधून डबल, डबलमधून ट्रिपल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करायला हवा आणि ते बरोबर करतायत दोन्ही फलंदाज. नरेश आणि आकाश चांगली बॅटिंग करत असताना एक सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं हे दर्शवत असताना आकाश 7 बॉलमध्ये 10 रन त्याच्या बॅटमधून आलेत.
24ला 1 जरी मरी डोली बी टीम 19 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 16 बॉल आहेत. फक्त म्हणून चालणार नाहीये. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये खाली राहिला होता. पण त्या स्पॉटला जेव्हा बॉल पिच होतो ना त्यावेळेला थोडासा खाली राहतो आणि हलकीशी बॅटची एज त्या ठिकाणी जरूर लागली होती. 43 धावांचा पाठलाग करत असताना ॲज अ शार्प ॲज अ नीडल सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत नेहात आहेत दोन्ही पंच. अप्रतिम कामगिरी. यावेळेला फोर्स केले या बॉलला. काय फटका खेळलाय वा. काही इंचांवर फक्त बॉल यावेळेला राहिला. राजेश भोईर यांच्या स्वागतासाठी सचिनजी पाटील, प्रभाकर शेठ, पांडुरंग पाटील, जयजी माळे आणि जितू किनी यांच्या स्वागतासाठी हा बॉल निघून येतोय. वॉट शॉट. 4 रन. 9 बॉलमध्ये 14 रन आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत. 28 धावा झालेत. 15 रनची आवश्यकता. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. मात्र आकाश एक वेगळं प्लॅनिंग असेल डोक्यामध्ये आणि त्यामुळेच स्विच हिट खेळण्याची तयारी दाखवली होती. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन होऊ शकलं नाही आणि प्रशांतने या बॉलवर कमबॅक केलंय. विकेट किपर येत आहेत. मित्र, अशाच प्रकारची आपल्याला गोलंदाजी करायची आहे. इथे जर अशा प्रकारचे डॉट बॉल टाकले तर कदाचित आपण सामन्यामध्ये येऊ शकतो. आणि धीर हा शब्द जो आहे ना तो खूप जवळचा मित्र असतो. त्यामुळे धीर धरा, सबर का फल मिठा होता है असं म्हटलं जातं. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये पेशन्स तुमचे असावेत. संयम. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे आणि तो संयम दाखवलाय. परंतु इथे कॅच कॅरी करू शकलेले नाही आहेत. 2 रन्स मिळतील. आकाश आणि नरेश चांगली रनिंग बिटवीन द विकेटमध्ये माहीर आहेत. परंतु नरेश यावेळेला पोहोचले. चुकी केली प्रकाशने. इथे मिळतील 3 धावा. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. जरीमरी डोली बी टीमच्या खेळाडू कक्षेतून या 3 धावा कशा आल्या पहा ऍक्शन रिप्लेमध्ये. 3 बाउन्सने फिल्डर थोडेसे लेझी राहिले होते. फिल्डिंग चांगली झाली. किरणने फेकी केली परंतु प्रकाशच्या हातातून बॉल ऐन वेळेला सुटला आणि इथे नशिबाने साथ दिली नरेश यांना आणि 3 रन्स येत असताना संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांसाठी वेळ तुम्ही घेतलाय 12 मिनिटे. आता 1 षटक टाकण्यासाठी 8 मिनिटांचा अवधी आहे. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 12. पाटलाला कोसमाई माता पावन झाली प्रभाकर शेठ पाटलाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खर्डी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय. हे आमचे ग्रामीण क्रिकेटर पाहायला मिळत आहेत. जिथे 1 रन तिथे 2, 2 तिथे 3. मातीचा सुगंध आणि मैदानावरची जिद्द हेच खरं क्रिकेटचं सौंदर्य आमच्या ग्रामीण क्रिकेटर्सचं पाहायला मिळतं. यावेळेला फसलेत आणि कोणतीही चुकी करणार नाहीयेत. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. बॅक टू द डगआउट मिस्टर आकाश. ऐन वेळेला विकेट मिळवले. प्रकाशचा हा बॉल 45 नंबरची जर्सी परिधान करणारा. इथून जर आपण पाहिलं तर बॉलला फोर्स केलं होतं. बॉलने खूप उंची घेतली आणि तेवढा जजमेंटसाठी वेळ होता. एक चांगला कॅच कॅरी करत असताना इथे फलंदाज बाद होताना रवी. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. आई माऊली कोसमाई एंटरप्राइजेस पुरस्कृत. एंटरप्राइजेस पुरस्कृत. हा क्रिकेटचा रण संग्राम रंगणार खर्डी ये गावात. ये गावात. खाली कोशिंबे ये गावात. प्रभाकर शेठ इलाक्याचं बक्षीस लावलं न बघ हो या खेळाला. प्रभाकर शेठ इलाक्याचं बक्षीस लावलं न बघ हो या खेळाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खर्डी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खर्डी कोशिंबे गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय त्यांनी खर्डी गावाला. नरेशजी आपल्याला पाहायला मिळतात 45 प्लस.
आणि तेवढीच चांगली फिटनेस पाहायला मिळते. 11 बॉल 12 रनची आवश्यकता. चांगला फटका ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मिडॉनचा फिल्डर फार वेगाने येतोय. बॅकअप चांगला मिळाला आणि तेवढाच ॲक्युरेट थ्रो आणि तेवढ्याच चांगल्या 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने 33 वर जाऊन पोहोचली 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रकाश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत. चांगली स्कोरिंग भारत कदम यांच्या माध्यमातून. या अगोदर हार्दिक पाटीलला आपण पाहिलं, मानव धनुला आपण पाहतायत. त्यांचं सुद्धा वेलकम असेल. मनीष निजाई असतील, मुनीत कुडू, राज निजाई. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज होती, इथपर्यंत आवाज झाला होता आणि सध्या जर आपण पाहिलं तर एक रन डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. धावा थांबलेत ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर 34 रन झालेत. आता 9 बॉल आहेत आणि 9 बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता. हे आकडे डेंजरस ठरलेत यंदाच्या हंगामामध्ये. 9 बॉल 9, 12 बॉल 12, 12 बॉल 11, 6 बॉल 2, 6 बॉल 3, 6 बॉल 20, 6 बॉल 24 या धावा झालेत. परंतु अशा प्रकारचे जेव्हा बॉल टू रन येतात ना त्यावेळेला हे आकडे चित्तथरारक पद्धतीने सामन्याला कन्वर्ट करत असताना पाहायला मिळतात. चांगला बॉल डिलिव्हर केलाय, भन्नाट वेग होता, आतमध्ये येणारा बॉल काही समजलं नाही फलंदाज मिस्टर नरेश यांना. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर चांगला वेगेबरोबर गोलंदाजी करतोय प्रकाश. चांगला बॉल डिलिव्हर केला होता, अतिशय चांगला बॉल. ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेरून चेंडूला पिच केला आणि ज्या पद्धतीने ऑफस्टंपच्या बाजूने चेंडू निघून जातोय, जणू काही गुंगारा दिलाय ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर. या स्टम्प्सला संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34. ऑफ साईडला दबावात्मक स्थिती निर्माण केली गेले. 1 रन मेल, स्मार्ट सिंगल या एकेरीने संघाची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली गेली. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 8. सामना होता कुठे आला कुठे, मॅच होती कुठे आली कुठे. हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सुद्धा हेच हवं असतं. इथून ऑन साईडला काय फटका खेळलाय, हॅमर केलंय या बॉलला आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. वा, वैभवच्या बॅटमधून एक अप्रतिम, दबावाला न जुमानता मी चांगली बॅटिंग करेन आणि या सामन्याची हवा काढून टाकणारा हा षटकार पाहायला मिळतो. 6 धावा, 6 बॉल आणि 2 रनची आवश्यकता. मैदानी आवाज घुमणार चौकार षटकारांचा, षटकारांचा थँक्यू कौशिक, थँक्यू. आता मात्र या वेळेला आपण पाहिलं तर व्यवस्थित पैसे दिलेत, त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या यायला पाहिजेत. कारण माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येईन. हा षटकार मारला आणि त्यानंतर चुंबन सुद्धा घेतलं. क्या बात आहे. सध्या आपण पाहिलं तर बॉबीला आपण पाहतायत 18 नंबरची जर्सी परिधान करणारा. वा, अतिशय बॉबीने मात्र हा ज्या पद्धतीने जो फटका वैभवने षटकार मारला आणि इथून मात्र आपण पाहतायत हे ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये खूप टायटल गाजलं. त्यानंतर मीरा भाईंदर मध्ये सुद्धा एका अंपायर्सला पैसे देण्यासाठी आले होते आणि ते सुद्धा टायटल खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. इथे त्यांनी पंचांची भूमिका सुद्धा केली होती. नाव गुपित आहे. 6 बॉल आणि 2 रन, 41ला 2. सध्या ग्रामीण धमाका बिग बॅश लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल. 13 लाख रुपये पहिलं प्राइज आणि 7 लाख रुपये दुसरं प्राइज पाहायला मिळेल. 17 मार्च ते 22 मार्च डेट सेव्ह करून ठेवा. 6 बॉल आणि 2 रन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर वैभव आणि नरेश. 6 बॉल 2 रन. काय वैभवने जो षटकार मारला, जर तिथे षटकार आला नसता, डॉट बॉल गेला असता किंवा 1 ते 2 रन्स मिळाले असते तर दबाव आता शेवटच्या षटकार जरूर पाहायला मिळाला असता. परंतु क्रिकेटमध्ये हेच तुमचं कौशल्य जाणलं जातं, म्हणून हे व्यासपीठ तुम्हाला मिळालंय. हे व्यासपीठ आहे तुम्हाला गुणवत्ता दाखवण्याचं आणि त्यामुळे ती गुणवत्ता वैभवने दाखवली. बरोबर 24व्या बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इथे 1 रन मिळेल का, डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. सध्या आपण पाहतायत मोबाईल आपल्या हातामध्ये जास्त असतात, त्यामुळे लगोरी खेळता येत नाही आणि त्यामुळे आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित इथे विकेट मिळाली असती. कारण अगोदर मोबाईल हातामध्ये नव्हते, लगोरी, गोट्या हे मात्र खेळ जे होते ते मात्र आपल्या मातीतले खेळ आपण खेळले, त्यामुळे मात्र तिथे नेम अचूक राहायचे. परंतु आता सध्या आपण पाहिलं तर या बॉलवर तेच पाहायला मिळालं. इथे नेम चुकला आणि चौकार आला आणि इथून विजयाचा
आपण धावा पाहायला मिळतात. कॉंग्रॅच्युलेशन जरीमरी डोली बी टीम. प्रेक्षकांनो जरा बॉल तिथून फेका. येस थँक्यू. सागर सापणे या वेळेला उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. एक चांगले नृत्य कलाकार म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. सध्या हे मैत्रीपूर्ण संबंध आपण पाहत आहेत, शेक हँड केलं जात आहे. जरी पराभूत झाले हे मात्र मित्र एकमेकांची जीवाभावाचे असतात. तर इथे मॅन ऑफ द मॅच आपण पाहणार आहोत. जरीमरी डोली बी टीमने चांगला खेळ करत भूषणने 4 बॉलमध्ये 9 आणि त्याचप्रमाणे 5 रन देत 2 विकेट सुद्धा मिळवले. आणि आकाश, नरेश, वैभव चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. आकाशने सुद्धा चांगला खेळ केला. वैभवने 9 धावा देत 4 मध्ये 1 विकेट मिळवली. आणि इथून जर आपण पाहिलं तर सुपर चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. त्यामुळे 2 विकेट्स भूषणच्या नावावर. 4 बॉलमध्ये 9 रन त्याच्या बॅटमधून आल्या. आणि त्यामुळे आपण पाहिलं तर